महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश व ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंधूर राबवले, तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामांचे कौतुक केले. शिवसेनेच्या शिष्टमंडळात गटनेते श्रीकांत शिंदे, प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, प्रतापराव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मराठमोळ्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन आणि मराठा पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोदींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढतो आणि पंतप्रधानांच्या पदाच्या शर्यतीत आलो, त्यावेळी रायगडवरून प्रथम जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले, त्यांची आराधना केली आणि त्यानंतरच पंतप्रधान झालो, अशा आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या. आज प्रत्येक भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक अभिमान आणि भावनांनी भरलेला आहे. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, जिथे 20 पैकी 18 देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. हे भारताचे 44वे जागतिक वारसा स्थळ आहे, ज्यामुळे आपण जगात 6व्या आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात 2ऱ्या क्रमांकावर आहोत. शिवसेना संसदीय पक्षाच्या वतीने आम्ही एका ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनापासून कृतज्ञता आणि मनापासून आभार व्यक्त करत असल्याची भावना शिवसेना खासदारांनी व्यक्त केली.